साथिया एक प्रेमकथा भाग 2. राहुल रागात टाय काढून फेकतो. अंजली आत येते तर तिच्यावर चिडून राहुल बोलतो, हे सगळं तुझ्यामुळे होत आहे, तुला नाही म्हणता येत का? अंजली जरा घाबरून म्हणाली, मी काय केलं? आणि मी नाही कसं म्हणणार ना पूजेला. अंजली साडी आणि दागिने घ्यायला क्लोथ सेक्शनला जाते. राहुल ही चिडून तिच्या मागे जातो. तिचा हात धरून तिला मागे खेचते. त्याच्या हाताची पकड खूप घट्ट असते. ती हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते. राहुल म्हणतो, खूप हौस आहे ना माझी बायको म्हणून मिरवायची. आपलं नातं फक्त आणि फक्त एक व्यवहार आहे, हे विसरू नको. अंजली म्हणाली, माझा हात सोडा प्लीज, दुखत आहे. तिच्या डोळ्यात पाणी बघून तो तिला सोडतो. तिचा हात चांगलाच काळा पडला होता. ती साडी आणि दागिने घेऊन पटकन निघून गेली. राहुल चिडून स्वतःचा हात जोरात आपटतो. अंजली काकूंच्या रूममध्ये येते. काकू म्हणाल्या, चल ये पटकन, तुला तयार करून मला बाकीचीही तयारी बघायची आहे. काकू तिला साडी नेसून देतात. तिच्या लांब केसांचा छान आंबाडा बांधून देतात. अंजलीला जास्त मेकअप आवडत नव्हता, म्हणून तिने हलका मेकअप केला. हातात मॅचिंग बांगड्या, त्यात सोन्याच्या पाटल्या, गळ्यात लक्ष्मीहार, 3 पदरी हार, कानात झुमके, मोठं मंगळसूत्र, नाकात नथ, कंबरपट्टा, पायात पैजण. अंजली त्या आंबा कलरच्या पैठणीत खूपच सुंदर दिसत असते. तेवढ्यात दीक्षा आत येत म्हणाली, वाव वहिनी, किती सुंदर दिसतेस तू. भाईचं काही खरं नाही आज. काकू निघून जातात. पूजेची तयारी होतच आजी राहुलला बोलवायला पाठवतात. राहुलही रागात खाली येतो. काकूही अंजलीला घेऊन खाली येतात. राहुलचं लक्ष वरून येणाऱ्या अंजलीवर जातं. तो तिला मंत्रमुग्ध होऊन बघत असतो. राहुल मनात विचार करतो, यार किती सुंदर दिसते आहे ही, असं वाटत आहे तिला बघतच राहावं. कोणीही सहज प्रेमात पडेल हिच्या. अंजली आणि राहुलला पूजेला बसायला सांगतात. पूजा छान पार पडते. दोघे मोठ्या लोकांचा आशीर्वाद घेतात. आजी म्हणाल्या, अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे. आजोबा म्हणाले, हो ना खरंच, आज सुनबाईंना बघून लक्ष्मीचं रूपच आठवलं. राहुल पूजा होताच रूममध्ये निघून जातो. पाहुणे मंडळीही गेली होती. अंजली ही रूममध्ये येते. ती त्याला इग्नोर करून ती एक एक दागिने काढत असते. चेंजिंग रूममध्ये जाऊन साडी चेंज करून येते. तिचा हातही दुखत असतो. राहुल तिच्या जवळ येत म्हणतो, तुझा हात बघू, ऑइलमेंट लावून देतो, बरं वाटेल. अंजली म्हणाली, नको, मी ठीक आहे, राहू द्या. तुम्हाला काम आहेत, तुम्ही तुमचं काम करा. आता नाटक करायची गरज नाही आहे. आपलं काहीही नातं नाही आहे. आधी जखम द्यायची, नंतर मलम लावायचं. राहुलला तर राग येत होता, पण तो राग गिळत तिच्या बाजूला बसून स्वतः हाताने क्रीम लावून देतो. राहुल म्हणतो, अजून एक मला क्रॉस करत जाऊ नकोस. अंजली म्हणाली, एक विचारू, तुमच्या चेहऱ्यावर नेहमी 12 वाजलेले असतात का? तुम्ही शेवटचे कधी हसला होतात आठवतं का? तुम्हाला कुठे आठवणार नाही का? तुमच्यासारख्या खडूस आकडू सडू डेविल माणूस का म्हणून हसेल. राहुल म्हणतो, तू मला खडूस सडू म्हणालीस? अंजली म्हणाली, खूप राग येतो ना तुम्हाला? मलाही येतो. आणि अजून एक, मला उद्या बांद्राला जायचं आहे. राहुल म्हणतो, मग जा ना, मी थोडी ना पकडून ठेवलं आहे तुला. अंजली म्हणाली, तुमच्याशी बोलून फायदा नाही आहे, मी चालले आजीजवळ परमिशन मागायला. अंजली आजीला भेटायला येते. आजी पुस्तक वाचत बसल्या होत्या. आजी म्हणाल्या, ये ना बाळा, काही काम होतं का? हो आजी, मी उद्या बांद्राला जाऊ का? आता कॉलेजला ॲडमिशन घ्यायची म्हटल्यावर डॉक्युमेंट्सही आणावे लागतील ना. आश्रमाचंही काम मार्गी लावून येते. आजी म्हणाल्या, बरं जा, नीट ये. एक काम कर, राहुलला घेऊन जा सोबत. अंजली म्हणाली, नको आजी, यांना कामही असतात. त्यात आजचा दिवस त्यांचा वाया गेला. मीच जाऊन येते, उद्या सकाळी निघते, परवा येऊन जाईल. आजी म्हणाल्या, बरं, पण जाताना गाडी घेऊन जा. नाहीतर एक काम कर, वीरला घेऊन जा, त्याला फिरायला खूप आवडतो. अंजली म्हणाली, आजी तुम्ही आणि आजोबा चला ना बांद्राला, तुम्हाला छान वाटेल. त्यात हवा बदलही होईल. तुम्हाला सांगू का, तुम्ही आमच्या त्या घरी याल ना, तुम्हाला परत इकडे यावंसच वाटणार नाही. एवढा मोठा पॅलेस नाही आहे, छोटा बंगलो आहे, 5 खोल्यांचा, तोही समुद्रकिनारी. आजी म्हणाला, राहुलच्या कानावर घालावं लागेल, तो तयार होईल असं वाटत नाही. अंजली मनात म्हणते, हे कसले तयार होत आहे? नकार असेल त्यांचा. विचारातून बाहेर येत म्हणाली, बरं आजी, तुम्ही मला सांगा तसं येऊ मी. गुड नाईट आजी. आजी म्हणाल्या, हो बाळा, जा आराम कर, गुड नाईट बेटा.
अंजली रूममध्ये येते. राहुल लॅपटॉपवर काम करत सोफ्यावर बसलेला असतो. अंजली तिथेच घुटमळत असते. राहुल लॅपटॉपवर नजर न हटवता म्हणतो, काय काय बोलायचं बोल आता. अंजली म्हणाली, हो मी उद्या बांद्राला जाताना आजी आणि आजोबांना घेऊन जाऊ का? त्यांना तेवढंच चेंज. राहुलची लॅपटॉपवर चालणारी बोट थांबतात. तिच्याकडे रागात बघत म्हणतो, तुला जायचं आहे ना, खुशाल जा, पण ते कुठेही येणार नाही आहेत. नाहीतर तुझं जाणं मीही कॅन्सल करून टाकेल. मला खूप कामं आहेत, झोपून घे. अंजलीला वाईट वाटतं. तिला रडावंसं वाटत असतं, पण ती डोळ्यातील पाणी लपवते. ती बेडवर जाऊन बसते. तिला साडीवर झोप येत नाही म्हणून ती नाईट ड्रेस घालून झोपून जाते. राहुल रात्री बराच उशिरापर्यंत काम करत होता. मध्यरात्री 2 वाजता तो झोपायला बेडवर येतो. बेडवर पडताच झोपून जातो. सकाळी राहुल एक्सरसाइज करून हॉलमध्ये येतो, पण त्याची नजर अंजलीलाच शोधत होती. आजीजवळ येत त्याला चिडवत म्हणाल्या, काय रे, कोणाला शोधत आहेस का? दीक्षा म्हणाली, काय आजी तू पण, दादा सकाळी कोणाला शोधेल? वहिनीला, अजून कोणाला? राहुल चिडून म्हणतो, जास्त बोलू नकोस, लहान आहेस अजून. आजी म्हणाल्या, तिच्यावर का चिडतोस रे? ती गेली सकाळी बांद्राला, तिच्या घरी. येईन 2 दिवसात. वीरही गेला आहे तिकडे. राहुल म्हणतो, मी तिला नव्हतो शोधत. जाऊ दे, मला लेट होत आहे, मी चाललो आवरायला. राहुल बेडरूममध्ये येतो. राग तर त्याच्या 7व्या आसमानावर पोचला होता. इगो हट झाला होता. न सांगता गेली म्हणून, बाकी दुसरं काही नाही. राहुल ऑफिसला निघून जातो. इकडे अंजली बांद्राला पोचली होती. आधी घरी जाऊन फ्रेश होऊया म्हणून ते आधी घरी जाते. अंजली म्हणाली, वीर भाऊजी या ना, तुम्हाला तुमची रूम दाखवते. अंजली वीरला एक रूम दाखवते आणि तीही तिच्या रूममध्ये फ्रेश होते. साडी चेंज करून ती अनारकली घालते. वीरही फ्रेश होऊन खाली येतो. वीर म्हणतो, वहिनी घर एकदम भारी आहे, मला खूप आवडलं. त्यात घराबाहेर बाग अप्रतिम. अंजली म्हणाली, थँक्यू भाऊजी. तुम्ही नॉनव्हेज खाता ना? खात असाल तर आज तुम्हाला सी फूड खायला बनवेल, तेही माझ्या हाताचं. वीर म्हणतो, नक्की. और पूछ आज तर मी सी फूडवर ताव मारणार. आता आपण कुठे जात आहोत? अंजली म्हणाली, मी आज तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जाणार आहे. चला तर मग. अंजली वीरला घेऊन आश्रमात पोहोचतात. अंजलीला बघताच सगळी मुलं तिच्याकडे धाव घेतात. तिलाही आनंद होतो त्यांना बघून. ताई बाहेर येत म्हणाल्या, अंजू बाळा कशी आहेस? अंजली म्हणाली, मी मस्त. वीर भाऊजी तुम्ही इथेच थांबा, मी आले. मुलांनो जा, त्यांना आश्रम दाखवा. अंजली आणि ताई आत येतात. आत येताच ताई प्रश्नांचा भडीमार सुरू करते. अंजू, हे काय आहे बाळा? तू मुंबईला आश्रमच्या कामासाठी गेली होतीस, मग मध्येच हे लग्न करून आलीस तू? आणि तुझा नवरा कुठे आहे, काय करतो? अंजली म्हणाली, ताई तू श्वास घे बघू. परिस्थितीच तशी होती म्हणून मला लग्न करावं लागलं. आणि नवऱ्याचं म्हणशील तर राहुल भोसले. हो, तोच ज्याने नोटीस पाठवली होती. आमचं नातं एक डील आहे बस. अंजली सगळं सांगते. आता हेच माझं नशीब. ताई म्हणाली, बाळा आमच्यापासून छत हिरावलं जाऊ नये म्हणून तू तुझी बळी दिलीस. काय इतकी चांगली आहेस ग तू? ताई आणि अंजली बोलत असतात की त्यांना भांडणाचा आवाज बाहेर ऐकू येतो. दोघेही बाहेर येतात तर वीर आणि एक मुलगी दोघेही भांडत असतात. ती मुलगी म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली मला धक्का मारायची? सुंदर मुलगी बघितली नाही की आले लाईन मारायला. वीर म्हणतो, हॅलो, ते चुकून तुला धक्का लागला. आणि कोण बोललं तू सुंदर आहेस? 1 नंबरची हळल आहेस, हळल. मी उभं सुद्धा करत नाही मी तुझ्यासारख्या मुलींना. ती मुलगी म्हणाली, तू मला हळल बोललास? मी तुला हळल दिसते? वीर म्हणतो, सॉरी, हळल ही तुझ्यापेक्षा चांगली दिसते. बिचारी हळलला किती वाईट वाटलं असेल. हसत ती मुलगी म्हणाली, आय किल यू. दोघे जोरात भांडत होते. अंजली त्यांच्याजवळ येते. दोघं असं भांडताना बघून अंजली म्हणाली, माही काय झालं, का भांडते आहेस? माही अंजलीची मैत्रीण. लहानपणापासून दोघी सोबतच होत्या. माहीचा खूप जीव होता अंजलीमध्ये. माही नेहमी प्रत्येक दुःखात तिच्या सोबत असायची. माही म्हणाली, अंजू बघ ना, हा मला हळल म्हणाला. वीर म्हणतो, वहिनी ही मला काही पण बोलत होती. कोण आहे ही चिचुंदरी? माही म्हणाली, बघ बघ कसा बोलतो आहे मला, 1 मिनिट. हा तुला वहिनी का बोलतो आहे? वीर म्हणतो, वहिनीला वहिनीच बोलणार ना, ती माझ्या दादाची बायको आहे. माही म्हणाली, तू लग्न कधी केलंस? अंजली म्हणाली, मी तुला सांगते नंतर, आधी मी जे तुला आणायला लावलं ते आणलंस का? माही म्हणाली, हो थांब आणते. अंजली म्हणाली, मुलांनो चला या इकडे.
माही म्हणाली, ए हिरो, चल माझ्याबरोबर. बॉडी नुसती दाखवायला बनवली आहे का? वीर म्हणतो, दाखवू का तुला? माही आणि वीर गाडीजवळ जातात. एक बॉक्स माही घेते तर दुसरा बॉक्स वीरला धरायला सांगते. दोघेही आत येतात. अंजली म्हणाली, भाऊजी इकडे या. आज तुम्ही तुमच्या हाताने या मुलांना या वस्तू वाटा. वीर ही आनंदात सगळ्या मुलांना खाऊक आणि कपडे गरजेच्या वस्तू देतो. मुलांना खूप खूप खुश बघून वीरला छान वाटतं. अंजली म्हणाली, चला जा आतमध्ये, मी उद्या परत येईन हा. अंजली, वीर आणि माही तिघे घरी आले. अंजली कॉफी बनवून वीरला देते. परत किचनमध्ये जात जेवणाची तयारी करायला घेते. तर इकडे वीर आणि माही एकमेकांना खुन्नस देत होते. वीर माहीला चिडवत म्हणतो, वहिनी, काही लोकांना फक्त भांडताच येतं वाटतं. जेवण येतं का? का तोंड फक्त भांडायला आणि जेवण करायला उघडते का? माही म्हणाली, ए, मला येतं बनवता. हा, अंजलीसारखी बेस्ट कुक नाही आहे मी, पण येतं मला, समजलं ना? अंजली म्हणाली, आता भांडू नका, चला जेवायला. माही म्हणाली, काय बनवलं आहे आज जेवणात? अंजली म्हणाली, पॉपलेट, सुरमई रस्सा, तळलेले बोबील आणि तांदळाच्या भाकरी. सगळे जेवणावर ताव मारतात. वीर तर आज खूप खुश असतो. वीर म्हणतो, वहिनी, खरंच तुझ्या हातात खूप छान चव आहे. एकदा दादाला खाऊ घाल, त्याला तर खूप आवडतं नॉनव्हेज. इकडे राहुलचं मनच लागत नसतं. त्याला सतत असं वाटत असतं की तिला फोन करावा, पण केला तर बोलणार काय? राहुल वीरला फोन करतो. वीर म्हणतो, बोल दादा. राहुल म्हणतो, काय करतो आहेस तू? वीर म्हणतो, दादा, वहिनी खूप भारी आहे. आश्रमातील मुलांचा सांभाळ ती करते. त्यात काय जेवण बनवलं होतं वहिनीने. बेस्ट कुक आहे ती. राहुल म्हणतो, बरं, कधी येणार आहेस परत? वीर म्हणतो, परवा येऊ आम्ही. राहुल म्हणतो, ओके, ठेवतो मी फोन, मला मीटिंगला जायचं आहे आता. राहुल फोन ठेवतो. मागे चेअरला डोकं टेकून डोळे मिटून राहतो. त्याच्या असिस्टंट म्हणजेच त्याचा मित्र अभिजित त्याच्या कॅबिनमध्ये येत म्हणतो, काय झालं राहुल, काही प्रॉब्लेम आहे का? बरेच दिवस झाले बघतो आहे, शांत आहेस तू? राहुल म्हणतो, काहीच नाही. तुला माहिती नाही, 2 दिवस पूर्वी मी लग्न केलं आहे. अभिजित म्हणतो, काय लग्न? आणि कोणाशी? आणि एवढ्या अचानक? राहुल म्हणतो, हो, अचानक करावंच लागलं. त्यालाही कारण आहेत. तो आतापर्यंत घडलेलं सगळं सांगतो, म्हणून मला लग्न करावं लागलं. अभिजित म्हणतो, तुला ती जागा हवी होती म्हणून तू लग्न केलंस. म्हणजे तू तुझ्या फायद्यासाठी एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्यात तू तिला अर्ध सत्यच सांगितलं आहे. तिला जेव्हा कळेल विचार केला आहेस का तू, की काय होईल? तू असं वागशील असं वाटलं नव्हतं मला. घरी माहीत आहे का हे? राहुल म्हणतो, नाही. तुला चांगलंच माहिती आहे, माझ्यासमोर कोणाचीही बोलायची ताकद नाही. आणि त्यांना अजून काहीच माहिती नाही. ते विचारणारही नाहीत. अभिजित म्हणतो, तुला सांगू, पुढे जाऊन तू अडकणार आहेस. जेव्हा तुला तुझी चूक समजेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. राहुल म्हणतो, सोड तो टॉपिक यार. मला सांग, उद्याची मीटिंग आहे, त्याचं प्रेझेंटेशन झालं आहे का रेडी? आज साईडवरही जायचं आहे मला. अभिजित म्हणतो, हो, झालं आहे. तू एकदा फायनल चेक करून घे बस. एक विचारू, वहिनी काय करतात? राहुल म्हणतो, ती अजून शिकते आहे. अभिजित म्हणतो, ओके, चल येतो मी. रात्री 9 वाजता तो घरी आला. फ्रेश होऊन तो खाली आला. आजोबा म्हणाले, राहुल, मला बोलायचं आहे तुझ्याशी. राहुल म्हणतो, बोला ना आजोबा. आजोबा म्हणाले, सूनबाईचं आपल्या कॉलेजला ॲडमिशन होईल याची व्यवस्था करा. आणि अजून एक, त्या कोण आहेत हे कोणाला कळता कामा नये, अशी सूनबाईची इच्छा आहे. राहुल म्हणतो, हो आजोबा, करतो मी ते, तुम्ही निश्चित राहा. आजोबा म्हणाले, बरं, आम्ही आता आराम करतो. सगळे आपल्या रूममध्ये निघून गेले. आणि राहुलही रूममध्ये आला. त्याला राग येत असतो. राहुल म्हणतो, मला नाही सांगता येत का हिला? मला ॲडमिशन घ्यायचे आहे असं म्हण. मी नाही म्हणलो असतो का तिला? माझ्याशी का बोलेल ना? बांद्राला गेली एकदा, फोनही नाही करावासा वाटला. जाऊ दे, मला काय करायचं आहे. अंजली तिचे बुक आणि कपडे बॅगेत पॅक करते. माही तिला मदत करत असते. माही म्हणाली, अंजू, तू मला काहीच नाही सांगितलंस. अचानक तू मुंबईला जाणं, तिथून लग्न करून येणं, काय आहे हे? अंजली म्हणते, नशीब, दुसरं काय? अंजली सगळं सांगते. घरचे चांगले आहेत अगं. हे पण आहेत चांगले, पण तापट आहेत अगं. माही म्हणते, सगळं विचित्र आहे. हे तुझे बाबा म्हणाले तसं कदाचित चांगलंही होईल. याच्यातून तुझा हा धीर काही काम करतो की नाही, का असाच फिरतो? अंजली म्हणते, का गं बिचाऱ्याच्या मागे लागते? छान आहेत ते. हो, तेही बिझनेस शिकत आहेत यांच्या हाताखाली. आज अंजली परत मुंबईला यायला निघते. येताना अंजली आणि माही दोघी मिठी मारून रडायला लागतात. वीर माहीला बघून वीर म्हणतो,
अरे वा, या चचुंद्रीला रडताही येतंय? तर मला वाटलं फक्त भांडताच येते की काय. माही म्हणाली, वीर जवळ येत. त्याच्यासमोर हात जोडून माझ्या अंजलीची काळजी घ्या. तिला कोणाचं मन नाही दुखवता येत. तुमचे दादा इथे नाही आहेत, पण तुम्ही आहात म्हणून सांगते. सांभाळ तिला. वीर म्हणतो, मी घेईन काळजी त्यांची. तुला जेव्हाही वहिनीला भेटावंसं वाटेल तेव्हा ये. अंजली म्हणते, माही काय काळजी घे आणि माझी स्कूटी पार्सल पाठवून दे. माही म्हणाली, हो नीट जा, पोचली की फोन कर. अंजली पुढे निघून जाते. वीर माहीजवळ येत तिच्या कानात वीर म्हणतो, तूही काळजी घे, तुझी बाय. वीरच्या जवळ येण्याने माहीच्या अंगावर काटा आला. चक्क ती लाजली आणि तिला असं बघून वीर फ्लॅट झाला. दोघे मुंबईला पोहोचले. अंजली घरात येतात आजी म्हणाली, आलीच बाळा, 2 दिवस तू नव्हतीस तर घर बघ कसं खाली खाली वाटत होतं. आजोबा म्हणाले, हो ना, 2च दिवसात तुझ्यामुळे घराला घर पण आलं आहे. अंजली म्हणते, आता मी आले आहे ना, मग मस्त हसा बघू. आजोबा, आज तुम्हाला काय खायचं आहे? आज जेवण मी बनवणार. मालूताई म्हणाली, बाळा, तू आताच प्रवास करून आली आहेस ना, आज आराम कर, उद्या कर स्वयंपाक हा. अंजली म्हणाली, काही होत नाही आई, मी आलेच फ्रेश होऊन. वीर म्हणतो, तुला माहीत आहे का काकू वहिनी किती छान जेवण बनवते? आश्रम तर किती भारी आहे. आजोबा म्हणाले, हो का? मग तर आता खायला सगळे खुश होते. अंजली छान स्वयंपाक करते, सगळे खुश असतात. सगळ्यांना तिच्या हाताचं जेवण खूप आवडतं. सगळे मिटक्या मारत खात असतात. वीर म्हणतो, वहिनी थँक्यू, खरंच आजचं जेवण खूप छान झालं आहे. आजी म्हणाली, खरंच तुझ्या हातात अन्नपूर्णा बसते. आवडलं आम्हाला तुझ्या हाताचं जेवण. आजोबा म्हणाले, इकडे या सुनबाई, ह्या घ्या नेक. आजोबा पैसे तिला देतात. अंजली म्हणाली, आजोबा पैसे नको, फक्त तुमचे आशीर्वाद असू द्या नेहमी, बस, मला आणखी काही नको. सगळे रूममध्ये निघून जातात. अंजली सोफ्यावर बसत राहुलची वाट बघत असते. राहुलला यायला 9 वाजतात. अंजलीला बघून का जाणे, पण राहुल खुश झाला. राहुल म्हणतो, तू कधी आलीस बांद्रावरून? अंजली म्हणते, संध्याकाळीच आले. तुम्ही फ्रेश होऊन या, मी ताट लावते तोपर्यंत. राहुल फ्रेश होण्यासाठी निघून जातो. अंजली जेवण गरम करून ताट करत असते. राहुलही फ्रेश होऊन येतो. दोघे शांत जेवण करत असतात. राहुलला आज जेवणाची चव वेगळी वाटते. तो अधूनमधून अंजलीला बघत असतो. राहुल म्हणतो, आज जेवणाची चव वेगळी आहे. कोणी बनवलं जेवण? अंजली म्हणाली, आज सगळं जेवण मी बनवलं आहे. तुम्हाला आवडलं नाही का? खरं तर तिला वाटत असतं त्याने तारीफ करावी. राहुल म्हणतो, अच्छा, बिचाऱ्याला तारीफ करायची होती, पण शब्दच नाही निघाले तोंडातून. एगो ओ दुसरं काय? अंजली आवरून ठेवते आणि रूममध्ये येऊन चेंज करते. तिला राग आलेला असतो म्हणून ती उशी आणि ब्लँकेट घेऊन सोफ्यावर बसते. तिला असं सोफ्यावर झोपलेलं बघून त्याच्या कपाळावर आठ्या पडतात. अंजली म्हणते, तुम्ही झोपा आरामात, मी इथे झोपते. राहुल म्हणतो, का? बेडवर काय झालं झोपायला? आणि मला सांग, तुला ॲडमिशन घ्यायची होती तर मला सांगायचं ना. अंजली म्हणते, तुम्हाला का? काय संबंध तुमचा? आपलं नातं काय आहे? काहीच नाही. राहुल म्हणतो, तू सगळ्यांसोबत नीट बोलते, माझ्यासोबतच काय होतं तुला? अंजली म्हणाली, आधी तुम्ही स्वतः कसे बोलतात ते आठवा, मग मला प्रश्न विचारा. आता सध्या तरी गुड नाईट. अंजली झोपून घेते तर राहुल दात ओठ खात रागात घुसमटत असते. सकाळी अंजलीला उशिरा जाग येते. ती बेडवर बघते तर राहुल नसतो. तीही पटकन आंघोळ करून खाली येते. नेहमीसारखी देवपूजा करून किचनमध्ये येते. पटापट ब्रेकफास्ट बनवायला घेते. आज तिने डोसा, चटणी आणि सांबार बनवला होता. पटकन राहुलला कॉफी बनवून नोकरांच्या हातून पाठवून देते. राहुल जिममधून बाहेर येत म्हणतो, कॉफी मग तोंडाला लावत, कोणी बनवली कॉफी? नोकर म्हणतो, साहेब, अंजली ताईंनी बनवली आहे. राहुल म्हणतो, बरं जा तुम्ही. सगळे डायनिंग हॉलमध्ये येऊन बसतात. वीर म्हणतो, वहिनी काय बनवला आहे आज? छान वास येतोय हा. अंजली म्हणते, सांगत नाही त्यापेक्षा घेऊन येते. अंजली नोकरांच्या मदतीने ब्रेकफास्ट सगळ्यांना सर्व करते. डोसा बघून सगळे तुटून पडतात. राहुलही येतो. अंजली त्याच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन येते. त्याच्यासमोर डोशाची प्लेट ठेवते. राहुल म्हणतो, मी असलं खात नाही, मला डाएट फूड पाहिजे. अंजली म्हणते, तुम्हाला ओट्सचा डोसा बनवलेला आहे जो तुम्ही खाऊ शकता. तुमचं डाएट नाही बिघडणार. आणि जरी खायचं नसेल तर आणा इकडे, मी घेईल खाऊन. अंजली त्याच्या समोरची प्लेट उचलून घेते. राहुलला वाटतं ती आग्रह करेल, पण ती सरळ सरळ प्लेट घेऊन जाते. राहुल म्हणतो, राहू दे, आता मी करतो ॲडजस्ट आजच्या दिवस. आणि तो डोसा इकडे आण. सगळे त्याला बघून हसत असतात.
तो सगळ्यांवर एक नजर फिरवतो. तसे सगळे चूप होतात. अंजली बनवलेला डोसा राहुलला खूप आवडतो. तो आनंदाने तो खात असतो. सगळे रूममध्ये निघून जातात. राहुलही रूममध्ये जातो. अंजली ही आवरून रूममध्ये येते. अंजली म्हणते, अहो, मी माझी स्कूटी मागवली आहे इथे. राहुल म्हणतो, का, कशाला? आपल्याकडे गाड्या भरपूर आहेत. तुला कुठे जायचं असेल तर ड्रायव्हर घेऊन जात जा. अंजली म्हणते, कशाला? म्हणजे आता कॉलेजला सुरू होणार ना, मग मला कामात येईल ना रोज कॉलेजला जायला. राहुल म्हणतो, तू स्कूटीने जायचं नाहीस. तुला कॉलेजला जायला आणि यायला गाडी आहे. अंजली म्हणते, मी नाही जाणार गाडीने. तसंही मला कोणाला नाही सांगायचं मी भोसलेंची सून आहे आणि ट्रस्टची बायको आहे म्हणून. राहुल म्हणतो, तुला जे करायचं आहे ते कर. मला ऑफिसला जायला लेट होत आहे. तुझे डॉक्युमेंट्स दे. तुझं ॲडमिशन करून घेतो आज. अंजली म्हणते, थँक्यू. राहुल काही न बोलता निघून जातो. अंजली तो गेला त्या दिशेने बघत असते. तिला घरात बसून कंटाळा येत असतो, म्हणून ती दुपारचं जेवण बनवायला घेते. जेवण बनवून टिफिन पॅक करून ती टिफिन राहुलच्या ऑफिसला पाठवून देते. ड्रायव्हर टिफिन घेऊन राहुलच्या कॅबिनमध्ये येतो. ड्रायव्हर म्हणतो, सर, हा डब्बा मॅडमने दिला आहे. राहुल म्हणतो, ओके, ठेवून जा तुम्ही. अभिजित आणि राहुलची सेक्रेटरी दोघे राहुलकडे बघत असतात, कारण आज फर्स्ट टाईम घरून टिफिन आला होता. कारण त्याने आधीच घरी सांगून ठेवलेलं असतं, मला टिफिन नाही पाठवायचा म्हणून. तो त्याचं जेवण कॅन्टीनमध्येच करायचा. अभिजित म्हणतो, अरे वा, आज घरचं जेवण. चल जुली, आता सर जेवण करतील, तेही घरचं. आपणही आपलं जेवण करून घेऊ. राहुल म्हणतो, नवटंकी झाली असेल तर जेवायला बस घरून. जुली, तूही जा, जेवून घे. बाकीचं डिस्कस आपण लंच नंतर करू. जुली निघून जाते. अभिजित टिफिन उघडतो तर त्यात पनीर मसाला, नॉन राईस आणि सॅलड पाठवलेलं असतं. अभिजित दोघांचेही प्लेट लावतो. अभिजित एक घास तोंडात टाकताच अभिजित म्हणतो, वा भाई, काय जेवण आहे. आजच ऐसा लगता है बनाने वाले का हात चुम लूं. अभिजित असं बोलताच राहुलच्या कपाळावर आठ्या पडतात. राहुल म्हणतो, हे जेवण तिने बनवलं आहे. बरं झालं लक्षात आलं. आज आपल्याला कॉलेजला जायचं आहे. तिचं ॲडमिशन करायचं आहे. अभिजित म्हणतो, तिचं कोणाचं नाव असेल ना तिला. आणि आजचं जेवण वहिनीने बनवलं आहे ना. आणि तुला खाताच कळलं की हे जेवण वहिनीने बनवलं आहे असं. राहुल म्हणतो, हो, तिनेच बनवलं आहे जेवण. त्यात शॉक होण्यासारखं काय आहे. मला कळलं बस. अंजली बसून कंटाळली असते, म्हणून ती घर फिरायचं ठरवते. ती सगळं घर फिरते, मग गार्डनमध्ये जाऊन फिरते. दीक्षा, वीरच्या कॉलेजला सुट्ट्या असल्यामुळे ते घरीच होते. वीरही राहुलसोबत बिझनेस शिकत होता. दीक्षा अंजलीजवळ येत दीक्षा म्हणते, वहिनी, काय करतेस? कंटाळा आला का? अंजली म्हणते, सवय नाही ना असं रिकामं बसण्याची. बांद्राला कसं कॉलेज, परत मी डान्स क्लास घ्यायचे, जॉब होता, वेळ कुठे जायचा समजतच नव्हतं. दीक्षा म्हणते, वहिनी, तुला डान्स येतो आणि तू डान्स क्लास घेत होतीस? बरं झालं, मला समजलं. मी डान्स क्लास लावणारच होते, पण आता डान्स टीचर आता घरातच आहे म्हटल्यावर बाहेर का जायचं? वहिनी, मला शिकवशील का डान्स? अंजली म्हणते, हो अगं, शिकवेन. त्यात काय, पण त्यासाठी आपल्याला जागा करावी लागेल. आपण उद्या जागा तयार करून आपण डान्स रूम तयार करू. दीक्षा म्हणते, चालेल, मी आजीला आज विचारते. अंजली म्हणते, बरं, पण मी तुला डान्स शिकवणार आहे हे त्यांना सांगायचं नाही. विनाकारण चिडतील हे. दीक्षा म्हणते, नाही सांगत. अंजली, दीक्षा घरात येतात. महिला मंडळ बसलेले असतात. अंजली त्यांच्याजवळ येत काकू म्हणते, अंजली बाळा, कॉफी पी घे. आज बाबांनी तुझ्या हातचं झुणका भाकर खायची आहे. अंजली म्हणते, हो, करते काकू. आजी म्हणते, अंजली, तुला एक गोष्ट सांगायची आहे. 2 दिवसात यांची बहीण येत आहे. त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी, जावई आणि त्यांची नातू सुद्धा येत आहे. अंजली म्हणते, हो आजी. आजी म्हणते, माझ्या नंदेचा स्वभाव थोडा कडक आहे. त्या तुला काही बोलतील तर तू सांभाळून घे बाळा. अंजली म्हणते, हो आजी, तुमची मान खाली जाईल असं काहीही करणार नाही. अंजली रात्रीचं जेवणाची तयारी करत असते. नौकर तिला हवं नको ते देत असतात. तर इकडे राहुल 4च्या आसपास कॉलेजला पोहोचतो. त्याच्यासोबत अभिजितही असतो. प्रिन्सिपल सरांच्या कॅबिनमध्ये येत प्रिन्सिपल म्हणते, मिस्टर राहुल, तुम्ही इथे काही काम होतं का? राहुल म्हणतो, हो, BComच्या 3ऱ्या वर्षाला ॲडमिशन करायचं आहे. हे सगळे डॉक्युमेंट्स आहे तिचे. प्रिन्सिपल म्हणते, अंजली पाटील या कोण? आपल्या म्हणजे यांचं ॲडमिशनसाठी तुम्ही स्वतः आलात म्हणून विचारलं. राहुल म्हणतो, सी इज माय वाईफ.
मिसेस अंजली राहुल भोसले आणि अजून एक. तिची ओळख समोर आली नाही पाहिजे. ती मिसेस राहुल आहे, कुणालाच सांगायचं नाही. हे फक्त आपल्यातच राहील. प्रिन्सिपल म्हणते, तुम्ही म्हणाल तसंच होईल सर. राहुल कॉलेजमधून निघून परत ऑफिसला जातो. परत त्याच्या कामात व्यस्त होतो. भोसले पॅलेसमध्येही आज हास्याचे करंजी उडत उडत होते. आजी आजोबा अंजलीच्या येण्याने खूप खुश होते. अंजली ही तिच्या स्वभावाने सगळ्यांची मन जिंकून घेत होती. दीक्षा सगळ्यांना उद्देशून दीक्षा म्हणते, आजी आजोबा, मॉम डॅड आणि काकू, आज मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे किंवा विचारायची आहे. मालूबाई म्हणते, कोणती गोष्ट सांग लवकर बघू, जीवाला घोर नको लावतू. दीक्षा म्हणते, माझी लाडकी काकू, मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं मला डान्स शिकवायचा आहे आणि मी डान्स क्लास लावणार आहे. पण आता मला डान्स क्लास लावायची गरज नाही आहे. काकू म्हणाले, का नाही लावायचं बाळा? दीक्षा म्हणते, कारण घरातच डान्स टीचर असताना बाहेर कशाला जायचं? आजी म्हणते, कोण शिकवणार आहे तुला? दीक्षा म्हणते, अंजली वहिनी मला डान्स शिकवणार आहे. ती आधी डान्स क्लास घ्यायची. काका म्हणाले, अरे वा, मग बघायला नको, मग चांगलं आहे. दीक्षा म्हणते, पण एक रिक्वेस्ट आहे की ही गोष्ट राहुल दादाला कोणीच सांगायची नाही. सगळे तयार होतात. जेवण करून सगळे जेवण करून रूममध्ये जातात. राहुल अजून आलेला नसतो. त्याला यायला 11 वाजतात. अंजली टीव्ही बघत हॉलमध्ये बसलेली असते. राहुलला बघताच किचनमध्ये जात जेवण गरम करून त्याला ताट करते. तोही फ्रेश होऊन जेवण करायला बसतो. राहुल म्हणाला, तू जेवली नाहीस अजून? अंजली म्हणते, नाही, तुमची वाट बघत होते ना. राहुल म्हणतो, माझ्यासाठी थांबत जाऊ नकोस, मला सवय आहे एकटं जेवायची. तू सगळ्यांसोबत जेवण करून घेत जा. बायकोसारखी वागू नको. आपलं नातं फक्त आणि फक्त एक डील आहे, हे विसरू नकोस. परत एकदा सांगतो, आपण कायमचं एकत्र नाही राहणार आहोत. राहुलचं जेवण होताच तो निघून जातो. अंजलीची तर जेवायची इच्छाच मेली होती. ती सगळं आवरून रूममध्ये येते. राहुल सोफ्यावर बसून त्याचं काम करत होता. अंजली बाथरूममध्ये जाऊन कपडे चेंज करून येते. बेडवर बसते. तिला झोप तर येणार नव्हती, पण ती राहुलकडे पाठ करून झोपते. तिला रडायला येत होतं. तिच्या नशिबावर रडून तिला कधी तरी झोप लागते. सकाळी राहुल जेव्हा उठला तेव्हा अंजली सोफ्यावर झोपलेली होती. तो जिमला निघून जातो. अंजली ही तिचं आवरून खाली येते. देवाजवळ हात जोडून अंजली म्हणते, बाप्पा, का रे माझं आयुष्य असं दिलंस? जेव्हा आई वडिलांची गरज होती तेव्हा तू त्यांना माझ्यापासून हिरावून घेतलंस. आता ज्या व्यक्तीसोबत माझं लग्न झालं आहे तो तर मला बायको मानतच नाही. म्हणजे तो माझ्या आयुष्यात असून पण नसल्यासारखा आहे. फॅमिली छान आहे, माझी आहे, पण ज्या व्यक्तीमुळे आपण या फॅमिलीजवळ आलो तो मात्र माझा नाही आहे. हॉलमध्ये सगळे एक एक करून जमत असतात. अंजली आज राहुलसाठी काहीच बनवत नाही. राधाताईलाच त्याच्यासाठी कॉफी बनवायला लावते. अंजली सगळ्यांना ब्रेकफास्ट सर्व करते. राहुलही खाली येतो. ताई त्याच्यासमोर नेहमीचा ब्रेकफास्ट ठेवते. तो एक नजर अंजलीकडे बघतो. ती त्याच्याकडे बघतही नसते. त्याला राग येतो. ब्रेकफास्ट करून तो रूममध्ये येतो. अंजलीही येते. अंजली रूममध्ये येते तर कॉफी मगचे तुकडे रूमभर पसरलेले होते. कॉफीही सांडली होती. ती मग तिचे तुकडे जमा करते. राहुल रागात येत तिचा तड हात जोरात दाबतो. राहुल म्हणतो, तू आज मला तुझ्या हाताची कॉफी का नाही पाठवलीस ना ब्रेकफास्ट दिला? वरून मला इग्नोर करतेस? अंजली म्हणते, माझा हात सोडा, मला दुखत आहे. आणि तुम्ही बदाम खाणं सुरू करा, म्हणजे तुम्हाला सगळं आठवेल. तुम्हीच काल बोलले ना मला माझी बायको बनवण्याचा प्रयत्न करू नको. आपलं नातं एक डील आहे, आपण एकत्र नाही राहू शकत. मग आता का? मी तुम्ही जसं सांगितलं तसंच वागत आहे, बस. अंजली राहुलच्या हातून तिचा हात सोडून घेते. हातकडे बघते तर हात रक्ताने भरला होता. कॉफी मगचा तुकडा तिच्या हातात घुसला होता. अंजली जेव्हा मगचे तुकडे उचलत असताना तिच्या हातात मगचा तुकडा राहिला. राहुलने हात जोरात दाबल्यामुळे मगचे तुकडे हातात घुसले होते. राहुल तिच्या हातकडे बघून स्वतःचा राग येत असतो. राहुल म्हणतो, सॉरी. तिचा हात हातात घेणार की अंजली हात काढून घेते. अंजली म्हणते, राहू द्या मिस्टर भोसले, माझं मी बघून घेईन. तुमची मदत नको, कारण जेवढी मदत केली तेवढी बस झाली. अजून एक माझ्यापासून आता एक हात लांब राहायचं. आणि हो, तुमचे जेवढे उपकार आहेत ना ते मी फेडण्याचा नक्की प्रयत्न करेल. मग त्यासाठी मला माझ्या शरीरातील एक एक अवयव विकावा लागला तरी चालेल. मी तुमचं कर्ज सूद समेत परत करेल. हा या अंजली पाटीलचा वादा आहे. अंजली बाथरूममध्ये निघून जाते. ती खूप रडते. तिला आज आई बाबांची खूप आठवण येत असते.
कसा वाटला मग आजचा भाग? अंजली काय करेल आता? राहुलला राग येत असेल ना? बिचारी परेशान. त्यात आता आत्या आजी, त्यांची मुलगी, जावई, नात नातू येत आहेत. तर बघूया काय होईल पुढे.